निमित्तानं आमदार साहेबांनी या महाराष्ट्र भूमीला शुभेच्छा द्यावीत असे या ठिकाणी त्यांना विनंती। खरं तर साप्ताहिक महाराष्ट्र भूमी या सप्ताहाचं जवळपास 4वा वर्धापन दिन या ठिकाणी आता ते साजरे करत आहेत। खरं तर नावरा आणि या ग्रामीण भागामध्ये या परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भूमी या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने समाजाशी निगडीत असलेले प्रश्न मांडण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने ही सर्व मंडळी या ठिकाणी करत असतात, जेणेकरून समाजात चांगल्या विचाराचा प्रचार आणि प्रसार कसा होईल आणि जे काही या राज्यात किंवा या समाजाला अडीअडचणी आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम सातत्याने या महाराष्ट्र भूमीच्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्ही पाहिलेलं आहे। आणि आज चतुर्थ वर्धापन दिनमध्ये खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी या ठिकाणी पदार्पण करत आहेत। जी विश्वासार्हता या समाजामध्ये आपण एक चांगले बातमीदार किंवा जे समाजाच्या हिताचं मांडण्याचं आपण काम करताय ती विश्वासार्हता जी कमवलेली आहे तीच विश्वासार्हता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण टिकून ठेवावी आणि समाजाची तेवढी बांधिलकी आपण जपावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र भूमी या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण असं की अशा चॅनल किंवा अशा या प्रसार माध्यमांची ग्रामीण भागात गरज आहे। कारण की आपण पाहतो की आपली सगळी इकडे ग्रामीण भागात शेती व्यवसाय करणारी सगळी मंडळी दिवसभर कामात असतात, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की या आपल्या परिसरामध्ये आपल्या राज्यात काय चाललंय या बातम्या किंवा इथली सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोचत नसती। परंतु आज शहरापासून आपण लांब असल्यामुळं आपण खऱ्या अर्थानं या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो। खरं तर कालच SP साहेब असतील, DYSP साहेब असतील यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरच आपण नावरा या ठिकाणी, कारण की आपण जर पाहिलं तर तांदळीपासून तर पार शेवटची जी गावं इनामगावपासून गणेगाव असू द्या या परिसरातून पार इकडं नांगरगावपासून तर पार पोलीस स्टेशन शिरूरला आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं। हे जर अंतर जर पाहिलं आणि सध्याच्या असलेल्या या परिसरातील तक्रारी जर पाहिल्या तर हे सगळं जर निवारण जर केलं तर आपण लवकरच नावरा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची मागणी त्या ठिकाणी करत आहोत। हे या माध्यमातून आपल्या या महाराष्ट्र भूमी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।